विकीला म्हणजेच बिकीला चंदेरी गावातल्या श्रद्धा कपूर यांनी सांगितलं होतं की तुम जब मुझे दिल से याद करोगे तब मैं आ जाऊंगी। आणि यावेळी ती अशी आली आहे आपल्या सकट एंटरटेनमेंटचा पॅकेज आणि एक धमाका की ऑडियन्ससाठी घेऊन आली। तुम्ही सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल माय व्ह्यूअर। माझं नाव तनिष हडकर आणि आज मी बघून आलोय स्त्री 2 नावाचा हिंदी चित्रपट आणि आज या व्हिडिओमध्ये त्या चित्रपटाला रिव्ह्यू करणार। ही कहाणी आहे चंदेरी गावातली, जिथे स्त्री आधी पुरुषांना घेऊन जायची, पण श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव म्हणजेच विकी त्यांनी त्यांच्या मित्रांनी मिळून त्या स्त्रीला शांत केलं। आता ती पुरुषांना उचलून घेऊन जात नाही। स्त्री बेसिकली एक वैश्य होती जिने गावातल्या एका मुलाबरोबर लग्न केलं होतं आणि गावातल्या लोकांना ते लग्न अमान्य होतं आणि त्यामुळे त्या दोघांना त्यांनी मारून टाकलं होतं। त्याचा प्रतिशोध घ्यायला स्त्री हे सगळं करायची। पण आता स्त्रीचा काळ संपलेला आहे आणि त्या गावात बायकांना खूप व्हॅल्यू आहे। महापूजा असू दे, काही यज्ञ असू दे, ते सगळं महिला करतात। म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट 100% झाले आणि हा एक चांगला मेसेज सुद्धा होता फर्स्ट पार्ट मध्ये। पण चंदेरी गावात परत एकदा कांड होणार आहे आणि यावेळी येणार आहे सरकटा। तर सरकटा तोच व्यक्ती आहे ज्यांनी स्त्रीला मारलं होतं। आता सरकटा घ्यायला आलाय बदला आणि केलाय चंदेरी गावात एक मोठा कांड। आता तो मॉडर्न मुलींना ज्यांचे ड्रीम्स आहेत, ज्यांना काहीतरी अचीव करायचं आहे, पॅशन आहे, जे काहीतरी नवीन शिकतायत, त्यांना तो उचलून घेऊन जातो। आता हा तुम्हाला मी एक बेसिक प्रिमाइस सांगितला स्टोरीचा, पण या स्टोरी मधून एक खूप इम्पॉर्टंट संदेश आपल्याला जरूर भेटतो। आता जे मी बोलणार आहे जरा सिरियस आहे, पण या चित्रपटाच्या माध्यमातून एक चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्हाला कलकत्ता मधली रेप केस माहितीच असेल। तिथे एका मुलीवर रेप झाला आणि असे अनेक रेपचे केसेस आपल्याला दरवर्षी ऐकायला मिळतात। दरवर्षी काय, दर दिवशी ऐकायला मिळतात। आणि असेच जे दानव आहेत ना, त्यांनाच रिप्रेझेंट करतो तो सरकटा, ज्यांना नको आहे की मुलींनी काहीतरी अचीव करावं, स्वप्न बघावीत, पुढे जावं, आणि तशा मुलींना तो खेचण्याचा प्रयत्न करतो। आता हे जे रेपिस्ट आहेत, जे दानव आहेत, ते पण तेच करतात। जरी हा चित्रपट एंटरटेनमेंटसाठी बनला असेल, पण एक चांगला मेसेज, एक चांगला संदेश देऊन जातो की आपल्याला जागं होणं गरजेचं आहे। सो आता रिव्ह्यू कडे वळूया। ओव्हरऑल जबरदस्त चित्रपट आहे, जबरदस्त ड्रामा आहे, जबरदस्त कॉमेडी आहे आणि ते त्याच लेवलची आहे जी पार्ट 1 मध्ये होती। सो कॉमेडीच्या मामल्यामध्ये तुम्हाला कुठेच कॉम्प्रोमाइज करायला लागणार नाही। जबरदस्त ऍक्टिंग केली राजकुमार रावनी, श्रद्धा कपूरनी, पंकज त्रिपाठीचे जे पंचेस, जे हळूहळू ते बोलतात, ते सुंदर होतं। ओव्हरऑल कास्ट जबरदस्त आहे आणि त्यांनी जबरदस्त परफॉर्मन्स डिलिव्हर केलाय। चित्रपट बघताना तुम्हाला कुठेच बोर होत नाही, इंटरेस्टिंग आहे, काहीतरी स्क्रीनवर चालू आहे आणि तुम्ही हसताय। थिएटरमध्ये जबरदस्त रिस्पॉन्स होता, ऑलमोस्ट हाऊसफुल शो होता आणि लोक एन्जॉय करत होते। मला वाटतं खूप दिवसानंतर मी कुठेतरी चित्रपटात एवढा फ्रीली हसलोय। स्त्री हा सरप्राइजेसचा भंडार आहे। जबरदस्त कॉमेडी, सुपर ऍक्टिंग, म्हणजे ऍट पार टू स्त्री 1। म्हणजे स्त्री 1 जितका चांगला होता तेवढाच चांगला स्त्री 2 बनवलाय हे नक्कीच। आणि जे काय तुम्ही एक्सपेक्ट केलं असेल, कॅमिओज पासून ते कॉमेडी, ते सगळं तुम्हाला या फिल्ममध्ये बघायला मिळेल। पण या फिल्ममध्ये काही नेगेटिव्ह पण आहेत। ते म्हणजे चित्रपटातलं एक रिपिटेटिव्ह स्ट्रक्चर। याआधी तुम्ही मुंजा बघितला असेल, याआधी जर तुम्ही भिडिया बघितला असेल आणि स्त्री 1 बघितला असेल, तर सगळ्यामध्ये एक सेम प्रिमाइस होतं। एक ड्रामा क्रिएट केला जातो, त्याच्यावर कॉमेडी क्रिएट केली जाते, त्याच्यानंतर आपल्याला एक छोटीशी इन्फॉर्मेशन रिव्हील केली जाते आपल्या मेन विलन बद्दल। सेकंड हाफमध्ये त्याच गोष्टींवर आपल्याला कॉमेडी क्रिएट केली जाते आणि फायनली येतो क्लायमॅक्स, जिकडे आपला हिरो विलनला हरवतो। आता मॅडॉकच्या या हॉरर युनिव्हर्समध्ये सगळ्या पिक्चरमधला स्ट्रक्चर सेम आहे आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे की पुढे आपल्याला काय एक्सपेक्ट करायचं आहे। त्यामुळे असा मोठा ट्विस्ट आणि टर्न आपल्याला चित्रपटात एवढा बघायला मिळत नाही, एक्सेप्ट द लास्ट वन, जिकडे आपल्याला श्रद्धा कपूर ऍक्च्युअली कोण आहे ते या फिल्ममध्ये कळतं। सो हा एक नेगेटिव्ह मला चित्रपटाबद्दल वाटला आणि हा माझा ओपिनियन आहे। सेकंड नेगेटिव्ह जे मला या चित्रपटाबद्दल वाटला ती म्हणजे चित्रपटातली गाणी, ती मला इतकी आवडली नाही। पार्ट 1 ची गाणी जास्त बेटर होती, जास्त चांगली होती आणि ते आजही आपण ऐकतो। कमरिया आणि मिलेगी मिलेगी, आणि या चित्रपटात असं लक्षात राहणारं कुठलं गाणं नाही। आणि या चित्रपटातलं VFX पण क्लायमॅक्स मध्ये येतं थोडंसं वीक होतं, पण ती इतकी मोठी गोष्ट नाहीये। आणि या ज्या मी नेगेटिव्ह तुम्हाला आता सांगितले ते इतके मोठे नाही आहेत। फिल्म आपल्याला नक्कीच एंटरटेन करते आणि या नेगेटिव्हवर आपलं इझिली दुर्लक्ष होतं। सो ओव्हरऑल जबरदस्त चित्रपट आहे। फॅमिलीसोबत जा, मजा करा, एन्जॉय करा आणि मला सांगा तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला, कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा। आणि तुमचा भाऊ खूप मेहनत करतोय व्हिडिओ बघायला, इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा। पूर्ण घामाघूम झालोय हा व्हिडिओ बनवण्यासाठी आणि तुमचा एक सबस्क्राईब माझ्या चॅनलसाठी खूप इम्पॉर्टंट आहे। आम्ही एम करतोय 500 सबस्क्रायबर पुढच्या 1 महिन्यात, तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।